नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण शारीरिक क्रिया या विषयाचा खूपच महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे मासानुमासिक गर्भवृद्धी. तर तुम्हाला तर माहीतच आहे की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवरती तुम्हाला एक ELEQ प्रत्येक वर्षी पाहायला मिळतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण मासानुमासिक गर्भवृद्धी म्हणजे मंथ वाईज डेव्हलपमेंट ऑफ फिटस याचे आपल्याला 9 महिन्याचे श्लोक विचारतात. तर आपले ते श्लोक पाठ असले पाहिजेत. सुश्रुतनुसार आणि चरकनुसार दोन्ही श्लोक दिलेले आहेत. ते दोन्ही तुमचे पाठ असले पाहिजेत आणि कमीत कमी तुम्हाला सुश्रुतानुसार श्लोक लिहायचे आहेत एक्झाममध्ये. तर चला आपण प्रथम मासाचा श्लोक पाहूया. तर आचार्य सुश्रुतांचा आहे तो श्लोक. त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रथमे मासी कललम जायते. म्हणजे सुश्रुतानुसार आता त्यांचं मत पाहूया आपण. त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिल्या महिन्यात गर्भ हा कलल म्हणजे मोरुला स्वरूपात असतो. म्हणजे एकदम छोटासा असा ठिपक्याप्रमाणे त्याचा आकार असतो. म्हणजे त्याला कोणताही विशिष्ट आकार नसून तो माणसाच्या गोळ्याप्रमाणे दिसतो. म्हणजे एक छोटासा मांसाचा गोळा असतो त्याप्रमाणे त्याची अवस्था असते. तेथेच चरक 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 आचार्य काय सांगतात, त्यात सर्व धातू आदी अवयव असतात, पण तो सूक्ष्मामुळे दिसत नाही. म्हणजे त्यात धातू कोणते कोणते तर रस, अश्रूक, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू त्या कललामध्ये असतात, पण तो सूक्ष्म असल्यामुळे ते दिसत नाहीत आपल्याला. असं चरक सांगतात. हे पहिल्या महिन्यामधलं झालं. आता आपण द्वितीय मासाचे श्लोक पाहूया. आता द्वितीय मासामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, द्वितीय मासे शीतोष्मानिलः अभिप्रपंचमानानां महाभूतानां संघातो घनसंजायते यदि पिंडपुमान स्त्रीचेतपेशी नपुंसकचेत अर्बुदमिती. हा सुश्रुतांनी सांगितलेला श्लोक आहे. म्हणजे सुश्रुत काय सांगतात, दुसऱ्या महिन्यात कफ, पित्त आणि वायू यांच्यामुळे परिपक्व झालेला गर्भ घन होतो व त्यास आकार प्राप्त होतो. म्हणजे काय, महाभूतांनी तयार होतो. त्याचा आकार पिंडासारखा म्हणजे वर्तुळाकार असेल तर पुरुष होतो. म्हणजे आता इथं काय सांगितलेलं आहे, यदि पिंड पुमान म्हणजे काय, त्याचा त्याचा आकार वर्तुळाकार असेल तर पुरुष होतो. स्त्री चेतपेशी म्हणजे पेशीसारखा म्हणजे दीर्घ आकृती लांबट असेल तर स्त्री. आणि नपुंसक चेत अर्बुदमिती म्हणजे काय, अर्बुदाप्रमाणे म्हणजे अर्धगोलाकार. म्हणजे तुम्ही शेवरीचं फुल बघितलेलं असेल, त्या शेवरीच्या फुलानुसार जर त्याचा आकार असेल तर गर्भ हा नपुंसक जन्माला येतो. तर त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात गर्भाची लांबी 4 सेंटीमीटर होते व त्याचे सामान्य स्वरूप मनुष्यासारखे दिसते. तरुण अस्थींमध्ये अस्थींचे कार्य सुरू होते. म्हणजे काय होतं, दुसऱ्या महिन्यामध्ये ऑसिफिकेशनचं जो कार्य आहे ते चालू होतं. आता तिसऱ्या महिन्यामध्ये काय होतं ते पाहूया आपण. त्याच्यामध्ये तृतीय हस्तपाद शीर्षा पंचपिंडका निर्वर्तन्ते अंगप्रत्यंग विभाग सूक्ष्म भवती. म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे, तिसऱ्या महिन्यात 2 हात, 2 पाय व शिर असे 5 पिंड गोळे उत्पन्न होतात. म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये 2 हात, 2 पाय आणि 1 शिर असं आपल्या त्या फिटसमध्ये निर्माण होतात. तसेच अंगप्रत्यंग सूक्ष्म स्वरूपात निर्माण होतात. म्हणजे जे ऑर्गन्स आहेत ते डेव्हलप व्हायला चालू होतात. आता तिथे आचार्य चरक काय सांगतात, आचार्य चरकमध्ये सर्व इंद्रिय व सर्व अंगावयव अर्थात कर्मेंद्रिय एकाच वेळी उत्पन्न होतात. म्हणजे तिसऱ्या महिन्यात. हा MCQला तुम्हाला पॉईंट येऊ शकतो. त्याच्यानंतर आता चौथ्या महिन्याचा श्लोक पाहूया. चतुर्थे सर्वांग प्रत्यांग विभाग प्रव्यक्तो भवती. गर्भहृदय प्रव्यक्तो भावचेतना धातुरभिव्यक्तो भवती. म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये सर्व अंग प्रत्यंग विभाग पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट होतात. म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ऑर्गन डेव्हलपमेंट चालू होते आणि चौथ्या महिन्यामध्ये ते पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसतात. गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चेतना धातू अभिव्यक्त होऊन स्पंदने जाणवतात. म्हणजे हर्ट फॉर्मेशन जे आहे, ते हर्टचं डेव्हलपमेंट जे आहे ते चौथ्या महिन्यामध्ये चालू होतं, कारण हृदय हे चेतनेचे स्थान आहे. या महिन्यात गर्भ इंद्रियांच्या विषयामध्ये मातेद्वारा आपल्या इच्छा प्रकट करतो. तसेच या महिन्यात माता 2 हृदयांनी युक्त होते म्हणून तिला दोहदिनी म्हणजे जिला डोहाळे लागतात असे म्हणतात. या कालात म्हणजे डोहाळे पूर्ण केले असता उत्तम वीर्यवान संतती उत्पन्न होते. म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये जे आहे ते मातेला डोहाळे लागतात आणि ते डोहाळे जर आपण पुरवले तर उत्तम प्रकारे संतती निर्माण होते. त्याच्यामुळे तिला जे आहे त्या बॉडीमध्ये जे मातेचं हृदय आहे आणि दुसरं जे आहे ते फिटसचं हृदय आहे, त्याच्यामुळे तिला दोहदिनी म्हणजे 2 हृदयांची असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर काय आहे, मात्र दोहदींची उपेक्षा केली असता गर्भामध्ये व्यंग निर्माण होतो. म्हणजे जर आपण डोहाळे पुरवले नाहीत तर तो जो जन्माला येणारा बालक आहे त्याच्यामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं.
चरक आचार्य काय सांगतात, या महिन्यामध्ये गर्भाला स्थिरत्व प्राप्त होते, म्हणजे फिटस जो आहे तो स्टेबल होतो. आता 5व्या महिन्यामध्ये काय बदल घडून येतात ते पाहूया. पंचमे मन प्रतिबुद्ध्यंतर भवती, म्हणजे काय सांगितलेले, 5व्या महिन्यामध्ये गर्भाला मनाची जाणीव उत्पन्न होते. आणि इथे तर चरक आचार्य काय सांगतात, या महिन्यात इतर महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात मांस व रक्ताची वृद्धी होते. आता 6व्या महिन्यात बघूया, आचार्य सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे, षष्ठे बुद्धी. सुश्रुतमध्ये या महिन्यात गर्भाला बुद्धी प्राप्त होते, म्हणजे जो फिटसमध्ये आहे ते ब्रेन निर्माण होण्याचे जे कार्य आहे ते 6व्या महिन्यात चालू होतं. तेथेच आचार्य चरक काय सांगतात, या महिन्यात इतर महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात बल व वर्ण यांची वृद्धी झालेली असते, म्हणजे जी ताकद आहे आणि वर्ण जो आहे तो फिटसचा तो अधिक प्रमाणात डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर 7व्या महिन्यात बघूया काय चेंजेस होतात. सप्तमे सर्वांग प्रत्यांग विभाग प्रव्यक्ततर, म्हणजे 7व्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग अधिक स्पष्ट होतात, म्हणजे जे ऑर्गन डेव्हलपमेंट आहे ते लगभग पूर्ण झालेले असते. तर चरक काय सांगतात की या महिन्यामध्ये गर्भात सर्व भाव व्यक्त होतात, गर्भ सर्व प्रत्यंगांनी परिपूर्ण होतो. या महिन्यात अकाल प्रसव होऊन बालकाचा जन्म झाला असता ते योग्य काळजी घेतली असता जिवंत राहू शकते. म्हणजे आचार्य चरक काय सांगतात की 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली तरी काही हरकत नाही आहे, जर आपण त्या बाळाची योग्य काळजी घेतली तर ते बाळ एकदम निरोगी राहू शकतं, कारण की 7व्या महिन्यापर्यंत जे आहेत त्याचे सर्व ऑर्गन्स जे आहेत ते डेव्हलप झालेले असतात. त्याच्यानंतर 8व्या महिन्याचा श्लोक पाहूया. अष्टमे अस्थिरी भवती ओजः, म्हणजे इथं काय सांगितलेले, 8व्या महिन्यात ओज अस्थिर असते. तेरस रक्तसंवहनीद्वारे मातेच्या शरीरातून गर्भाकडे तसेच गर्भाकडून मातेकडे जाते. म्हणजे काय, ओज जो आहे तो 8व्या महिन्यामध्ये कधी बाळाच्या शरीरात असतो तर कधी मातेच्या शरीरात असतो. आणि जर समजा चुकून अनावधानाने डिलिव्हरी जर झाली 8व्या महिन्यामध्ये आणि ओज जर मातेच्या शरीरामध्ये असेल तर बाळाचा मृत्यू होतो. म्हणजे इथं पुढे त्यांनी सांगितलेलं आहे काय, मातेच्या शरीरातून गर्भाकडे तसेच गर्भाकडून मातेकडे जाते. परिणामी गर्भ कधी ओजयुक्त तर कधी ओजविरहित असतो. म्हणून या काळात प्रसूती झाल्यास गर्भ ओजयुक्त असल्यास, म्हणजे जो ओज आहे तो मातेकडे असल्यास जगतो आणि ओजविरहित असल्यास जगू शकत नाही. म्हणजे ओज जर बाळाकडे असेल तर ते बाळ जगणार आणि ओज जर मातेकडे असेल तर ते बाळ मृत्युमुखी पडणार. आता लास्टचा श्लोक बघूया. 9व मास, त्याच्यामध्ये काय सांगितलेले, 9व दशम एकादश द्वादश नाम अन्यताम अस्मिन जायते अतो अन्यता विकारी भवती, म्हणजे काय सांगितलेले आहे, 9व्या महिन्यात गर्भाचे सर्व अंग प्रत्यंग सुपरिपक्व झालेले असतात. सुश्रुतमध्ये 9व्या 10व्या किंवा 11व्या 12व्या या कोणत्या तरी एका महिन्यात प्राकृत प्रसूती होते. यानंतर होणारी प्रसूती विकारयुक्त असते, म्हणजे 9, 10 किंवा 11व्या किंवा 12व्या महिन्यात डिलिव्हरी झाली तर ती नॉर्मल आहे. समजा त्या डिलिव्हरीला 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला तर ती डिलिव्हरी विकारयुक्त असते, म्हणजे काहीतरी वेगळे आजार त्या बाळाला बाळ वेगळ्या आजारांनी जन्माला येऊ शकतं. तर येथे आपले मासानुमासिक गर्भवृद्धी हा टॉपिक संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.